everyone. Welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Nehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. Hi everyone, welcome to today's session. Dear children, in today's session we are going to learn one topic from our pre-secondary scholarship examination. Let's see what is the topic of today's video. So this is our second paper's English. Subject is English, and let's see what is the topic. In today's session we are going to learn one of the subunit from our unit number 4, that is grammar, and our subunit is 4.2 direct indirect speech, and this is the second part of our this subunit direct indirect speech. विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधीच्या भागात म्हणजेच आपण 4.2 मधला फर्स्ट पार्ट जो आहे त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय पाहिलं. डायरेक्ट मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये जाताना कोणकोणते बदल करावे लागतात याचा आपण अभ्यास केला. आजच्या भागामध्ये आपण या सब युनिटवर किंवा या टॉपिकवर एक्झाम मध्ये कसे प्रश्न येतात आणि ते कसे सॉल्व्ह करायचे याचा आपण थोडासा अभ्यास करूया किंवा सराव करूया. सो लेट्स सॉल्व सम क्वेश्चन्स ऑन दिस टॉपिक. Here comes the first question. Choose correct alternative of indirect speech. प्रश्न मी तुम्हाला नेहमी सांगते, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं हे लक्षात घ्यायचं आणि मग प्रश्नाला सुरुवात करायची. Correct alternative of indirect speech. Now let's see how the question is given to us. I have an idea, said Sushmita. Now as you know, this is a sentence from direct speech because directly what Sushmita has said it is given to us. Sushmita काय म्हणाली हे आपल्याला इथे कळतंय, but how if you want to tell or convey this message to other person what Sushmita has said, how we will write in indirect speech? Let's read the options. 1. Sushmita said that she has an idea. Second one, Sushmita said that she had an idea. Third one, Sushmita requested that she has an idea. And the fourth option is Sushmita requested that she had an idea. So here comes the four options. Sushmita said that she has an idea. Sushmita said that she had an idea. Sushmita requested that she has an idea. Sushmita requested that she had an idea. आता आपण जर तुम्ही फर्स्ट पार्ट पाहिला असेल तर सगळे रूल्स तुमच्या लक्षात असतील. ज्यांनी पार्ट फर्स्ट पाहिला नसेल त्यांनी प्लीज पार्ट फर्स्ट जा चॅनलवर आणि पहा. आपल्याला डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये जाताना कोणकोणते बदल करायचे. जर स्पीकर फर्स्ट पर्सन सिंग्युलर असेल तर काय करायचं, प्रॉपर नाउन असेल तर काय करायचं, टेन्सेस मध्ये कोणते बदल करायचे, हे सगळं आपण तिकडे शिकलेलो आहे, राईट. किंवा एखादं सेंटेन्स एक्सक्लेमेशन मध्ये असेल, प्रश्न विचारलेला असेल तर कोणतं वर्ब वापरायचं, ह्या सगळ्या नियमांचा आपण अभ्यास केलेला आहे. आता तुमच्या समोर हे 4 ऑप्शन्स आहेत. जसं मी नेहमी सांगते की जे अजिबातच आपल्याला वाटत नाहीत असे ऑप्शन्स पहिले आपण बाजूला करूया, राईट. आता थर्ड आणि फोर्थ ऑप्शन बघा, रिक्वेस्टेड आलाय तिथे. आता इथे तिने कोणाला काही रिक्वेस्ट नाही केली आहे, तिने एक स्टेटमेंट केलं आहे, राईट. त्यामुळे हे 2 ऑप्शन्स आहेत, थर्ड अँड फोर्थ, हे तर आपले अजिबातच इथे आन्सर नसणार आहे. सो वी विल थिंक अबाउट फर्स्ट अँड सेकंड. आता
फर्स्ट अँड सेकंड मध्ये काय बदल आहे बघा. ऑलमोस्ट सगळे वर्ड सेम आहेत. ओनली वन वर्ड विच शोज द टेन्स ऑफ दिस सेंटेन्स इज डिफरंट. शी हॅज अन आयडिया अँड शी हॅड अन आयडिया. आता तुम्हाला जर टेन्सेसचे रूल आठवत असतील तर त्याच्याप्रमाणे तुम्ही आन्सर गेस करा आणि चेक करा आपला आन्सर बरोबर आहे का. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर, which will be the correct answer? Option number 2. Why? Because here you can see present perfect becomes past perfect. तिकडे मी तो रूल दिलेला आहे बघा खाली. आपल्याला थोडंसं इथे लगेच रिकलेक्ट होईल हे वाचल्यानंतर. I have an idea. So this is present perfect, right? So it becomes past perfect. सुष्मिता said that. आता that ने आपण हे सेंटेन्स कंबाईन केले. सुष्मिता इज अ गर्ल, त्यामुळे आपण इथे शी वापरले प्रोनाउन. अँड had is the past perfect of present tense have, right? And idea. So the correct answer is option number 2. Sushmita said that she had an idea. ओके, म्हणजे आपण जो फर्स्ट पार्ट जो आहे प्रत्येक युनिटमध्ये आपण असं केलंय. जो फर्स्ट सेकंड पार्ट आहे त्याच्यात आपण नियम जाणून घेतलेत आणि जो लास्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह केले. फर्स्ट आणि सेकंड जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलात तर तुम्हाला क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायला त्याची मदत होईल. Now we will move to the next question. Question number 2. The commander ordered stand in line. आता बघा आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस शिकलेलो आहोत आणि त्याचा वापर आपण डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये कसा करायचा हे आपण फर्स्ट पार्ट मध्ये पाहिलाय. तिथे डायरेक्टली तुम्हाला ऑर्डर्ड हे आलेलंच आहे. सो लेट्स सी हाऊ दॅट सेंटेन्स विल बी इन इनडायरेक्ट स्पीच. The above sentence is of direct speech. Which conjunction will you use while transforming it into indirect speech? Choose one correct alternative. आता आपल्याला हे इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचं असेल तर कोणतं कंजंक्शन आपल्याला वापरावं लागेल. यू नो दॅट समटाइम्स वी यूज दॅट. इफ इट इज क्वेश्चन देन वी यूज विच और इफ, वेदर और इफ, राईट. आपल्याला वेगवेगळ्या टाईपच्या क्वेश्चनसाठी वेगवेगळ्या टाईपचे कंजंक्शन्स वापरावे लागतात, वर्ब्स वापरावे लागतात. आता आपण इथे ह्या सेंटेन्सचं जर इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं झालं तर कोणतं कंजंक्शन वापरणार. लेट्स सी द ऑप्शन. फर्स्ट इज इफ, सेकंड वन इज टू, थर्ड वन इज वेदर अँड फोर्थ वन इज नो कंजंक्शन. आता असे पण आपल्याला ऑप्शन्स असतात बघा. चौथा ऑप्शन बघा काय, नो कंजंक्शन, म्हणजे डिरेक्टली द कमांडर ऑर्डर स्टँडिंग लाईन. असं होईल का की कमांडर ऑर्डर्ड इफ स्टँड इन लाईन, वेदर स्टँड इन लाईन, टू स्टँड इन लाईन. थोडंसं आपण पटापट सेंटेन्स फ्रेम करून बघायचे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की इफ आणि वेदर हे जर क्वेश्चन असेल तर आपण वापरतो, राईट. पण इथे आपल्याला ऑर्डर्ड आहे त्यामुळे आपण कोणतं कंजंक्शन वापरणार बघा. द कमांडर ऑर्डर्ड टू स्टँड इन लाईन, राईट. सो अवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2. What is the rule here? In imperative sentences, the verb is put in the infinitive to. आपण हा रूल बघितलाय. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, त्याचं मूळ जे क्रियापदाचं रूप असतं किंवा जो बेस फॉर्म असतो, रूट फॉर्म असतो, त्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो. मग जेव्हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थक वाक्य आहे, त्यावेळेला आपण वर्ब जॉईन करताना तिथे टू स्टँड असं येणार, राईट. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2.
Let's move to the next question. Question number 3. What shot shouted the audience? आता हे कुठल्या टाईपचं सेंटेन्स आहे बघा, एक्सक्लेमेटरी आहे. आपल्याला दिसतंय तिकडे एक्सक्लेमेशन मार्क आहे. आता ह्याच्यावर क्वेश्चन काय आहे वाचूया. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ इनडायरेक्ट स्पीच. ओके, एक्सक्लेमेशन जर असेल डायरेक्टमध्ये तर इनडायरेक्ट करताना कोणकोणते चेंजेस करायचे आपण शिकलेलो आहोत. सो लेट्स रीड द ऑप्शन्स. द ऑडियन्स शाउटेड दॅट it is a great shot. Second option, the audience shouted that it has been a great shot. आता टेन्स मध्ये कसा बदल करायचा हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे आन्सर्स आपण बघूया. The audience shouted that it was a great shot. And the last option is the audience shouted that it had been a great shot. आता बघा, तुम्हाला माहिती आहे की what a shot हे सेंटेन्स कोणत्या टेन्स मध्ये आहे ते लक्षात घ्यायचं आणि त्याप्रमाणे तो वर्ब कुठला आहे ते बघा आणि कोणतं करेक्ट आन्सर असेल ते तुमच्या मनाशी तुम्ही डिसाइड करा. रूल तर मी सांगतेच तुम्हाला प्रत्येक आन्सर बरोबर, बट I'll tell you that I'll give you some time to guess the correct answer and then you can check your answer with what I'm showing you here. Okay, so the correct answer baga, what a shot shouted the audience. Shouted past tense hai, right? आता simple past असेल तर त्याचा कोणता टेन्स होतो इनडायरेक्ट स्पीच मध्ये ते आपण डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच जे रूल्स पाहिले त्याच्यात आपण पाहिले त्या अकॉर्डिंग टू दॅट रूल, अकॉर्डिंग टू दोज रूल्स यू कॅन डिसाइड युअर आन्सर अँड चेक हिअर. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3. The audience shouted that it was a great shot. Here present tenses in the direct speech are changed into past tense. आता इथे शाउटेड द ऑडियन्स जे आहे ते आपल्याला तो टेन्स इथे ठेवलाय, पण जो डायरेक्ट स्पीच मध्ये बघा वॉट अ शॉट इट इज इन अ प्रेझेंट टेन्स, सो इट विल टर्न इनटू चेंज इनटू पास्ट टेन्स. सो द ऑडियन्स शाउटेड दॅट इट वॉज अ ग्रेट शॉट. वॉज. ओके, question number 4. Direct speech. All the students said we are fine. बघा, we are fine. टेन्स लक्षात घ्या. आता आपल्याला काय करायचं आहे, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ इनडायरेक्ट स्पीच. आपण पहिलं डायरेक्ट स्पीच मधलं सेंटेन्स वाचलंय. आता ते इनडायरेक्ट करताना आपण कसं लिहिणार. व्हेरी सिंपल. ऑल द स्टुडंट्स सेड दॅट दे आर फाईन. All the students said that we are fine. Third one, all the students said that they were fine. And the next one is, all the students said that we were fine. कोणतं येणार बघा. आता सगळे रूल्स आपल्याला माहिती आहेत की आपण डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट करताना जे प्रॉपर नाउन असेल किंवा प्रोनाउन असेल तर ते कसं चेंज करतो, टेन्स आपण कसं चेंज करतो. अकॉर्डिंग टू दोज रूल्स द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 3, right? Because here present tenses in the indirect speech are changed into past tense. आपल्याला हा रूल माहिती आहे. वी आर फाईन म्हणून प्रश्न वाचल्याबरोबर तुम्हाला सांगितलं टेन्स कडे लक्ष द्यायचं. वी आर फाईनचं काय येणार. They were fine. All the students said. आता इनडायरेक्ट करतो म्हणजे वी आर फाईन येणार नाही, बरोबर, किंवा वी वर फाईन पण येणार नाही. नुसतं टेन्स चेंज करायचं झालं तर आपल्याला फोर्थ ऑप्शन वाटेल, पण वीचं आपण दे करतो. प्रोनाउन मध्ये कसा चेंज करायचा तुम्हाला मी सांगितलंय, राईट. सो फर्स्ट पर्सन सिंग्युलर, सेकंड
पर्सन सिंग्युलर असेल तर त्याचं आपण काय करायचं, प्लुरल असेल तर कसं चेंजेस करायचे, हे रूल्सचं टेबल आपण फर्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला दिलंय. अकॉर्डिंग टू ऑल दोज रूल्स द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 3. ऑल द स्टुडंट्स सेड दॅट दे वर फाईन. आपण इकडे वीचं दे केलंय, ओके, कारण प्लुरल आहे, आणि आरचं वर केलंय कारण आर इज इन द प्रेझेंट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स यू कॅन सी, अँड वर इज इन द पास्ट टेन्स. आपल्याला टेन्स चेंज करायचं असतं. ओके. Question number 5. Match the pairs. Choose the correct alternative. Direct speech and indirect speech. ओके, आपल्याला पेअर्स मॅच करायचे. आता हे टेबल मी तुम्हाला दिलेलं बघा, की आपण बघितलेलं की ॲडवर्ब ऑफ टाइम, ॲडवर्ब ऑफ प्लेस डायरेक्ट स्पीचमध्ये काय असतं आणि इनडायरेक्ट करताना त्याच्यामध्ये कोणते बदल होतात, हे आपण चार्ट पार्ट फर्स्टमध्ये दिलं आहे. आता मी इथे तुम्हाला सारखं पार्ट फर्स्टचं रेफरन्स देते, कारण तुम्ही सायमल्टेनियसली तो चार्ट किंवा त्यामध्ये जे जे काही रूल्स सांगितले त्याचा वापर करून हे प्रश्न तुम्ही इथे सोडवा. मी तुम्हाला सांगितलंय की जिकडे जिकडे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतं ते तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करा, सो दॅट व्हाईल सॉल्विंग द क्वेश्चन्स यू कॅन रेफर फ्रॉम युअर नोटबुक. आता नाव बरोबर काय आहे बघा. आपण पहिले सगळे डायरेक्ट स्पीचचे ऑप्शन्स वाचूया. नाव, सेकंड इज यस्टरडे, थर्ड इज अगो, फोर्थ इज टुडे. In indirect speech, before, that day, the day before, and then. ओके. आता तुम्ही पहिला ह्या पेअर्स समजून घ्या किंवा पहा दोन्ही कॉलम्स मधल्या, ए आणि बी मधल्या, डायरेक्ट स्पीच मधल्या आणि इनडायरेक्ट स्पीच मधल्या, आणि डिसाईड करा ऑप्शन नंबर 1 बरोबर ए लागेल, बी लागेल, सी लागेल की डी लागेल इनडायरेक्ट स्पीच मधलं, ते डिसाईड करायचं आपण. आणि तुम्हाला जिकडे एक्झाममध्ये बघा आन्सर शीटवर रफ वर्क करायला कुठेतरी जागा असते खाली, तर तिकडे तुम्ही ते 1 बरोबर काय आहे लिहून घ्या रफ पेन्सिलने, आणि नंतर ऑप्शन्समध्ये चूज करा. ओके. आता नाव असेल डायरेक्ट स्पीचमध्ये तर तुम्हाला माहिती आहे इनडायरेक्टमध्ये काय होतं, देन होतं, राईट. असं तुम्ही मनाशी ठरवा. नाव, देन, आय एम डुईंग इट नाव, ही सेड ही विल डू इट देन. ओके, असं. आता यस्टरडे असेल तर काय होईल, अगो असेल तर काय होईल, टुडे असेल तर काय होईल. तर अशा प्रकारे तुम्ही हे सगळं डिसाईड करा, आणि नंतर कसे ऑप्शन्स दिलेले असतात ते बघा. असा तुम्हाला ऑप्शन असतो 1D, 2B, C, 3C, 4A. देन आता हे खूप एकदम काळजीपूर्वक आपल्याला करावं लागतं, एकदम केअरफुली. 1 will match with B, 2 will D, 3 with C, 4 with A. आपण आधी सगळे ऑप्शन्स वाचूया. 1D, 2C, 3A, 4B, and the next option is 1B, 2C, 3D, 4A. So आता बघा 1D म्हणजे नाव, देन 2B yesterday before, 3C अगो द डे बिफोर, 4A टुडे बिफोर. आता हे तर आपल्याला माहिती आहे, फक्त एकच पेअर इथे मॅच होते. सो लेट्स रीड द नेक्स्ट ऑप्शन्स. 1B नाव, दॅट डे. पहिलंच आपल्याला कळलंय की हे मॅच होत नाहीये. लेट्स मूव टू द नेक्स्ट ऑप्शन. 1D नाव, देन, बरोबर आहे. 2 and C yesterday, द डे बिफोर. बघा yesterday, द डे बिफोर, हे पण आपल्याला बरोबर मॅच होत आहे. काल, yesterday म्हणजे काल, आणि द डे बिफोर म्हणजे पण आपण आधीच्या दिवसाबद्दल बोलतोय. 3 and A अगो, बिफोर, हे पण बरोबर आहे. अगो म्हणजे आधी, बिफोर म्हणजे पण अगोदर. अँड टुडे अँड द डे, टुडे अँड दॅट डे. सो वी नीड नॉट रीड द नेक्स्ट ऑप्शन. वी नो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3, कारण सगळे पेअर्स मॅच झाले. आलं लक्षामध्ये. तर आपल्याला मात्र हे डायरेक्टमधून इनडायरेक्टमध्ये जाताना कसा चेंजेस होतो ह्या वर्ड्सचा, हे आपल्याला नक्की 100% माहिती असेल तर आपल्याला वाचता वाचताच ते आन्सर मिळून जातं.
एक जरी पेअर रॉंग आली तरी तो ऑप्शन आपण सोडून द्यायचा आणि नेक्स्ट ऑप्शन ट्राय करायचा. ओके. Next question number 6. Choose two correct alternative of conjunction from following option. कंजक्शनचा एक प्रश्न आपण ऑलरेडी सोडवलाय. आता ह्याच्यामध्ये काय वेगळं आहे बघूया. रागिनी सेड, आर यू गोइंग टू सॉल्व दिस सम? आता इथे आपल्याला हे कळतंय एक क्वेश्चन आहे, राईट. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जेव्हा आपण कंजक्ट करतो, जोडतो, तेव्हा कोणते कंजंक्शन वापरतो हे आपण अभ्यासलेलं आहे. लेट्स रीड द नेक्स्ट. While transforming this sentence into indirect speech, which conjunction will you use? That, whether, and if. So what will be the correct option? आता तुम्हाला माहिती आहे की जर क्वेश्चन असेल डायरेक्ट स्पीच मध्ये तर इनडायरेक्ट करताना आपण वेदर आणि इफ वापरतो, राईट. त्यामुळे इथले दोन जे आपल्याला अजिबात मॅच होणार नाहीये त्याचा आपण विचार करायचा नाही. आता दोन कोणते, तर दॅट वी आर नॉट गोइंग टू यूज बिकॉज दिस इज अन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स और क्वेश्चन. आता वेदर आणि वेदर सेकंड आणि थर्ड मध्ये काय फरक आहे बघा. कोणतं वेदर, जर वेदर वापरायचं झालं तर कोणतं वेदर तुम्ही बघणार, तर इकडे तुम्हाला थोडासा हा गुगली ऑप्शन आहे. आपण म्हणतो ना गुगली बॉल, तसं गुगली ऑप्शन आहे. स्पेलिंग मध्ये रॉंग केलंय. रॉंग इन द सेन्स टू डिफरंट स्पेलिंग्स आर देअर, राईट. लाईक होमोफोन, वेदर, फर्स्ट वेदर और सेकंड वेदर. याच्यातलं कुठलं वेदर आहे ते तुम्ही डिसाईड करायचं. एका वेदरचा आपण कंजंक्शन म्हणून वापर करतो आणि तिसरा जो ऑप्शन आहे वेदर, तो आपण वेदर म्हणजे क्लायमेट बद्दल बोलतो तेव्हा तो वेदर वापरतो, राईट. आणि चौथं पुन्हा इफ आहे. आता वेदर आणि इफ ह्या दोघांमधला आपल्याला चूज करायचं असेल तर आपण कोणतं ऑप्शन चूज करणार, आपण घालून बघूया सेंटेन्स मध्ये. रागिनी सेड, आर यू गोइंग टू सॉल्व द सम? आता सेडच्या इकडे आपण आस्क घेऊया बिकॉज इट इज अ क्वेश्चन. रागिनी सेड whether they are going to solve this sum or they were going to solve this sum. आता अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स वेगवेगळे टेन्स वापरून बघायचं, वेगवेगळे कंजंक्शन वापरून बघायचं कोणतं सेंटेन्स आपल्याला कानाला योग्य वाटतं. ओके. आता इथे आपण विचार करतोय कंजंक्शनचा, त्यामुळे वेदर येणार की इफ येणार. रागिनी आस्क इफ, रागिनी आस्क वेदर. कोणतं कानाला आपल्या बरोबर वाटतंय आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही आता आन्सर बघा. ॲज यू नो इन अ डायरेक्ट येस नो टाईप ऑफ क्वेश्चन आहे ना हा. बघा आरने सुरू झालाय. सो येस और नो. येस वी आर गोइंग टू सॉल्व, नो वी आर नॉट गोइंग टू सॉल्व. सो दिस इज येस नो टाईप ऑफ क्वेश्चन. So in direct speech, if yes no type of question is there, so reporting verb, that is in indirect speech, it is changed into ask or inquire and if or whether is used. आता आपल्याला इथे पहिलंच त्यांनी सांगितलंय बघा, टू करेक्ट अल्टरनेटिव्ह, राईट. म्हणजे आपल्याला दोन्ही तिकडे वापरायचंय. सो अवर ऑप्शन्स आर 2 and 4. आता इथे आपल्याला वेदर फक्त किंवा इफ फक्त असं नाहीये, तर टू करेक्ट ऑल्टरनेटिव्ह आपल्याला विचारले, दोन ऑप्शन्स विचारलेत. त्यामुळे वेदर आणि इफ हे दोन्ही ऑप्शन्स आपल्याला इथे मार्क करायचे, राईट. आणि मग हे सेंटेन्स तुम्ही टेन्स चेंज करून किंवा वेदर वापरून इफ वापरून दोन्ही प्रकारे लिहून काढा सेंटेन्स तुमच्या वहीमध्ये, म्हणजे तुमच्या लक्षात आहे. ओके.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. विराट said that he would hit century in next one day. आता आपल्याला इथे दिलंय क्वेश्चन काय आहे बघूया. सेंटेन्स आपण वाचलं. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ प्रोनाउन अँड वर्ब which you will use for transforming it into direct speech. आता हे आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये सेंटेन्स दिलाय, त्यामुळे तुम्हाला तिथे दिसतंय कोणतेही पंक्च्युएशन मार्क नाहीये, कॉमा नाहीये, काही नाही. ओके, इनडायरेक्ट स्पीच मध्ये हे सेंटेन्स आहे. तुम्हाला सेंटेन्स मी पहिलं दाखवलं तेव्हा वाटलं असेल असं कसं आहे, पण आपल्याला इथे दिसतंय दॅट आहे, त्याच्यानंतर विराट बॉय आहे म्हणून त्याच्यासाठी आपण ही प्रोनाउन वापरलेलं आहे. राईट, कॉमाच नाही आहेत, म्हणजे तुम्हाला कळलंय की हे इनडायरेक्ट स्पीच मध्ये आहे. आता क्वेश्चन काय आहे, चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ प्रोनाउन अँड वर्ब विच यू विल यूज फॉर ट्रान्सफॉर्मिंग इट इनटू डायरेक्ट स्पीच. आपल्याला इनडायरेक्ट मधून डायरेक्ट करताना कोणकोणते बदल करावे लागतील. ऑप्शन्स बघा. आय वुड, ही विल, I will and he could. आता डायरेक्ट करताना काय होईल बघा. he would hit century एकदम ऑब्वियस ऑप्शन आहे ह्याचं. जर हे डायरेक्ट असेल तर आपल्याला माहिती आहे फर्स्ट फॉर्म आपल्याला घ्यावा लागेल वर्बचा. राईट, आणि विराट सेड म्हणजे ही तर येणारच नाही, प्रोनाउन येणार नाही, आय येईल. आता आय आपल्याला हे कळलं की फर्स्ट की थर्ड, आय वुड येईल की आय विल येईल. आपण हा रूल बघितलाय. विलचं वुड होतं इनडायरेक्ट मध्ये, म्हणजे फर्स्ट जर डायरेक्ट असेल तर आपल्याला फर्स्ट फॉर्म विल वापरावा लागेल. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3. राईट, आय विल. विराट सेड आय विल हिट सेंचुरी इन नेक्स्ट वन डे. हे डायरेक्ट स्पीच मधलं वाक्य आहे. ते इनडायरेक्ट करताना विराट सेड दॅट ही वुड हिट सेंचुरी इन नेक्स्ट वन डे, वॉट एव्हर इट इज. राईट, आपल्याला इथे कुठे फोकस करायचं आहे, प्रोनाउन अँड वर्ब. सो विराट सेड आय, विराट स्वतःबद्दल सांगतोय ना आय, आणि वुड हे आपण पास्ट टेन्स मध्ये करतो, सॉरी इनडायरेक्ट स्पीच मध्ये करतो, त्यामुळे डायरेक्ट स्पीच मध्ये ते विल येणार. ओके, द फ्युचर टेन्स विल बिकम्स वुड इन रिपोर्टेड स्पीच. वी हॅव लर्न दॅट. म्हणजे मग डायरेक्ट करताना आपल्याला वुडच्या जागी विल करायचं आहे. सो आय विल इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 8. डायरेक्ट स्पीच बघा. सेंटेन्स काय आहे, राज आस्क रीना हाऊ आर यू. आता ह्याचं काय करायचं आपल्याला, क्वेश्चन वाचूया. कंप्लीट द सेंटेन्स युजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. ओके, ही वॉज, शी इज, शी वॉज, you are. Raj asked Reena how are you. आता याच्यातलं कुठला करेक्ट आन्सर येणार बघा. रीना इज अ गर्ल. राईट, मग आता आपण इनडायरेक्ट करताना आपल्याला अगदी सरळ आन्सर दिसतंय. इथे आपल्याला शी वापरायचं, म्हणजे आपल्याला 2 किंवा 3 मधलं ऑप्शन चूज करावं लागेल. आता हाऊ आर यू, दिस इज इन प्रेझेंट टेन्स. राईट, सिंपल प्रेझेंट, म्हणजे मग इनडायरेक्ट मध्ये सिंपल पास्ट होणार. सो हाऊ शी वॉज. राईट, सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3. हे डायरेक्ट मध्ये राज आस्क रीना हाऊ आर यू. सो इनडायरेक्ट स्पीच राज आस्क रीना हाऊ शी वॉज. ओके, कारण रीना गर्ल आहे त्यामुळे आपण शी घेणार आणि आर ला आपण पास्ट करणार वॉज. ओके, आपल्याला हा रूल माहिती आहे. सो राज आस्क रीना हाऊ शी वॉज. आपल्याला तिकडे काय घालायचंय,
हाऊ शी वॉज. ओके, एकदम सिंपल आहे. Next, which reporting verb will be used while transforming it into direct speech? Choose correct alternative reporting verb. ओके, म्हणजे इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण कोणतं वर्ब वापरणार आहे. Let's read the sentence. Samidha said, "Please give me a cup of coffee." आता हे आपण जर इनडायरेक्ट करायचं झालं तर कोणतं रिपोर्टिंग वर्ब इथे आपण वापरणार. लेट्स रीड द ऑप्शन्स. आस्क, एन्क्वायर्ड, टोल्ड, रिक्वेस्टेड. आता इथे प्लीज आहे बघा. आपण कशावरून करायचं, आपण सेंटेन्स पुन्हा एकदा वाचायचं आणि मग आपण डिसाइड करायचं की कोणते करेक्ट ऑप्शन आपल्याला मार्क करावे लागेल. समिधा सेड, प्लीज गिव्ह मी अ कप ऑफ कॉफी. आता आपल्याला एन्क्वायर्ड तर येणारच नाही. आपण नेहमी काय करतो, जे अजिबातच मॅच होणार नाही ते त्याचं आपण पहिलं बाजूला करतो. ओके, कारण विचारलं नाही. इफ इट इज क्वेश्चन आपण एन्क्वायर्ड वापरू. टोल्ड, समिधा टोल्ड असं येईल का. प्लीज म्हणजे तिने रिक्वेस्ट केली. ओके, तर आपल्याला करेक्ट आन्सर कुठलं येणार. रिपोर्टेड स्पीच मध्ये आपल्याला इथे दिसतंय की तिने रिक्वेस्ट केली आहे, प्लीज म्हटलंय. सो ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट रिपोर्टिंग वर्ब वी विल यूज व्हाईल ट्रान्सफॉर्मिंग दिस इनटू इनडायरेक्ट स्पीच. पण प्लीज म्हटलंय ना, रिक्वेस्ट केली. सो समिधा रिक्वेस्टेड टू गिव्ह हर अ कप ऑफ कॉफी असं इनडायरेक्ट स्पीच मध्ये येणार. समिधा रिक्वेस्टेड टू गिव्ह हर, मी आहे ना, हर, समिधा इज अ गर्ल, हर अ कप ऑफ कॉफी. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 4. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye bye.